आणि थँक्यू आमच्या गोविंदा पथकाला जय शिवराय मंडळी. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण शिवटेकडी गोविंदा पथकाला भेट दिली. यावेळी प्रो गोविंदा आणि त्यांची दहीहंडीची संपूर्ण तयारी अगदी जवळून जाणून घेतली. त्यांची मेहनत, शिस्त आणि उत्साह पाहण्यासारखा होता. आणि मंडळी, आपल्यासमोर त्यांनी कडक असे 8 थर सुद्धा लावले. या थरांमागे होती मुलांची मेहनत, जिद्द आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती. यासोबतच आपण शिवटेकडी गोविंदा पथकाचे प्रशिक्षक नितीन पांचाळ यांची मुलाखतही घेतली. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून पथकाची तयारी नेमकी कशी चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी, चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या भन्नाट अशा व्लॉगला. जय शिवराय मंडळी, तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व ठीकच असाल. तर गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण शिवटेकडी गोविंदा पथकाची तयारी बघणार आहोत. तर आपण तिकडे जाणार आहोत. आपल्यासोबत आदित्य सुद्धा आहे. नमस्कार मंडळी, आता आपण जाणार आहोत शिवटेकडी गोविंदा पथकाची दहीहंडी बघायला. तुमच्या सर्वांचं परेश महाळकर या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ॲक्च्युली ही जी व्हिडिओ आहे ती फक्त माझ्या चॅनलवर नाही तर आदित्यच्या चॅनलवर सुद्धा पडणार आहे. तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी बघा आणि सपोर्ट करा. चला आता आपण तिकडे जाऊ. तर मित्रांनो, मागे तुम्ही बघत असाल थर रचत आहेत शिवटेकडी गोविंदा पथक आणि आपण आता इथे आलेलो आहोत. तर आता मागे बघत असाल, मागे ते थर लावत आहेत. 1 2 3 4 5 थर लावलेले आहेत. 3 एक्के आहेत आणि बघू शकता तुम्ही 45 46 47 48 तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हे आहे शिवटेकडी गोविंदा पथक आणि शिवटेकडी गोविंदा पथकाला आपण भेट दिलेली आहे. आणि हे सगळे त्यांचे गोविंदा पथकाचे जे सदस्य आहेत ते सगळे आहेत. तर गेल्या वर्षी सुद्धा मे बी आलो असेल, माहित नाही, आय डोंट नो, तुम्ही बघितलं असेल की नाही. मित्रा, तुझं नाव? साहिल कातकर. ओके, नवीन आहेस तू? ठीक आहे. तर कोणत्या थरावर असतो तू? मी सीडीवर असतो, म्हणजे पासिंग करण्यासाठी. पासिंग करण्यासाठी. चल, थँक्यू. ये मित्र, ये. मित्र, तुझं नाव? माझं नाव शुभम देसाई. शुभम देसाई. कोणत्या थरावर असतोस? मी 3 मध्ये खेळतो, 5च्या 3 मध्ये स्टँडिंग. 3 मध्ये असतोस. ओके. बाकी किती वर्ष झाली तुला? मी 2008 पासून खेळतोय. 8 पासून. अरे वा. टॉपला होतो, नंतर बॅलेन्सिंग लागलं, मग सीडी म्हणून आता थरात खेळतो. अरे वा, छान 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 छान. ये काय बोलतो, कसं आहेस? ठीक आहे. बाकी आता काय, कधी येणार तू टी शर्ट घालून? थोडंसं माझी पोस्ट चेंज झाली आहे, मॅनेजर पोस्टला टाकलंय थोड्या काही गोष्टीमुळे. आता मग पथकाचं सगळं मॅनेजमेंट मी हँडल करतो. माझ्यासोबत आहेत अजून आपली पोरं, असं सगळे आम्ही मिळून हँडल करतो. नाईस नाईस नाईस. चालेल. ठीक आहे, नक्की. चालेल. ऑल द बेस्ट थँक्यू. पथकाला. थँक्यू. नमस्कार मित्रा. नमस्कार. तुझं नाव? सुजित नागवेकर. सुजित नागवेकर. कोणत्या थरात असतो? बेसमध्ये. बेसमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. जॉब करून करतो? हो, जॉब करून करतो. नाईस नाईस, थँक्यू. चला तर मग आपण यांची प्रॅक्टिस सुद्धा आता बघू, किती थर लावतात, कसे थर लावतात ते सगळं. आणि नंतर त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण काही बातचीत करू, प्रश्न विचारू. सो चला तर मग. तर आपल्यासोबत आहे सई, या शिवटेकडी गोविंदा पथकाची एक्का. मग कधी चढणार असतो वरती? मी आता थोड्या वेळाने चढणार आहे वरती. टॉप अंडी फोडणार. किती अंडी फोडल्या गेल्या वेळी? मी हंडी नाही फोडत, मी चढते. फक्त सलामी देते? हा. हंडी नाही फोडत? नाही. हा काय?
आता तू घाबरतेस वरती चढायला? नाही तुला भीती वाटत नाही? नाही तुला वरती जाऊन कसं वाटतं? चांगलं चांगलं वाटतं. माझं नाव सई श्रीधर दळवी. मी शिवटेकडी गोविंदा पथक मध्ये बालवर्गापासून खेळत आली आहे आणि हा 8व्या थरावर चढतो, मी 9व्या थरावर चढते. मी अजिबात घाबरत नाही, हा पण नाही घाबरत. आम्हाला दर शनिवारी इकडे खायला देतात प्रोटीन पण असं पाण्यामध्ये अंडी आणि दूध, केव्हा केव्हा बिस्किट केळं पण आम्हाला खायला देतात. ते खाऊन काय ताकद येते. हा वरती वरती तुम्ही आरामात चढताय हो ना? हा तेव्हा 4ला आम्ही ट्राय देतो, तेव्हा कोण पण घाबरत नाही, कारण की वरचा कॉन्फिडन्सने घाबरत नाही. आणि आपण जर नाही चढलो तर आपल्यावर लोक सगळे हसतात, घाबरणार, आपण घरी जाऊन रडणार. मग आपण जर आपल्या कष्टाने मिळवलेली ट्रॉफी घेतली तर आपण कष्टाने मम्मी आपली आरती पण करेल. गाईस, माझे नाव जतीन नियती मोरे. मी 8व्या थरावर चढतो आणि ही 9व्या थरावर चढते. माझं रिपीट करतो. प्रथमेश आमचा एक एक्का, आमच्या एक्काचं नाव आहे प्रथमेश तांबट. तो प्रोला सहितो. आम्ही लोक एक्सपेक्टला चढत आहे, आम्ही कारण की आम्ही अजून लहान आहे. आम्ही लोक गोविंदा पथकाला खेळत आहे. आमच्या गोविंदा पथकाला सपोर्ट करा आणि दादाच्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
तर आता आपण थोडे प्रश्न विचारणार आहेत या शिवटेकडी गोविंदा पथकातील सरांना. तर सरांचं नाव आहे नित्य पांचा. तर या तुमच्या दहीहंडी पथकाची तयारी कशी चालू आहे? तर आम्ही तर बघितलेच, पण तुमच्या तोंडातून आम्हाला जास्त ऐकायला आवडेल. दहीहंडी पथकाची बोललं तर गेल्या 2 महिन्यापासून आम्ही जी प्रॅक्टिस करतोय. मुळात आमचं शिवटेकडी गोविंदा पथक हैदराबाद डायनामोच्या टीमला एक रिप्रेझेंट करतोय. प्रो गोविंदा लीग मध्ये सीझन 4 मध्ये आम्ही खेळतोय. आणि मुळात पोरांची प्रॅक्टिस बोललं तर भरपूर चांगली, एकदम म्हणजे 100% ते लोक देतात. त्या बाबतीत मला जरा पण शंका नाही. त्या लोकांवरती स्टॅमिना, त्यांची फ्लेक्झिबिलिटी, बॅलन्स यांच्यावरती काम केलं जातं. त्या लोकांवर फिटनेस कसा करा, आल्यावरती काय करायला पाहिजे काय नाही, वरती चढल्यावर त्यांनी भरपूर टेक्निक्सवरती काम केलं जातं आणि ते पोरं त्याच्यावरती खरे उतरतात आणि ते लोक करून देत आहेत. कशी च्या दिवशी आणि या प्रो गोविंदाच्या दिवशी तयारीमधला फरक काय असतो? प्रो गोविंदा आणि नॉर्मल आपल्या दहीहंडीचा प्रो गोविंदाची तयारी आणि म्हणजे ह्याचा प्रो गोविंदाची बेनिफिट आहे तो आम्हाला शेवटच्या दिवशी दिसतो. मुळात म्हणजे सांगायचं बेनिफिट बोलायला गेलो तर जो प्रो गोविंदाला आम्ही जी प्रॅक्टिस करतो त्या लोकांची जी स्पीडमध्ये चढण्याची टेक्निक्स, उभं राहण्याची टेक्निक्स, लवकर चढून लवकर थराला फ्री करायची टेक्निक्स, ती नंतर आम्हाला शेवटच्या दिवशी कामाला येते. ती म्हणजे कोणत्या पोरावरती तेवढा लोड नाही, तेवढा कोण कायच नाही हे पकडून त्या प्रोचा इनडायरेक्टली बोला प्रोचा भरपूर बेनिफिट झालेला आहे. शेवटच्या दिवशी पोरांनी 0 ऍक्सिडेंट होतात. त्यामुळे म्हणजे ऍक्सिडेंट म्हणजे कोणाला इंजुरी कमी होतात, कोण नाहीच्याच बरोबर होतात. ठीक आहे, प्रोमुळे भरपूर काय काय फायदे झालेले आहेत. गेल्या वर्षी तुम्ही तुमच्या प्रो गोविंदाचा परफॉर्मन्स कसा होता आणि या वर्षी तुम्ही जिंकण्यासाठी अजून म्हणजे काय वेगळं केलं? प्रो गोविंदाचा मागच्या वर्षी परफॉर्मन्स होता तो मला वाटतं तुम्ही मागच्या वर्षीचा बघाल त्याच्यामध्ये पण प्रो गोविंदाचा परफॉर्मन्स प्रत्येक पोराचा परफॉर्मन्स चांगला होता. त्याला पण कुठेच म्हणजे 99% असं दिलं असं कोणीच नाही. प्रत्येकाने 101% दिलं. मागच्या वेळी थोड्या काही गणितं चुकली ती हवे त्या गणितामध्ये पूर्ण रेक्टिफिकेशन करून प्रेशरमध्ये कसा गोविंदा पथक परफॉर्मन्स करायला पाहिजे. बाहेरचे अपोजिशन वाले असतात त्या फॅन्सचा त्यांच्यावरती प्रेशर होतं. प्रेशरवरती हँडल कसा करायचा आणि स्वतःवरती कसा आपण विजय मिळवायचा हे गोविंदा पथकाने यावेळी शिकलेलं आहे. ती जी चुकी सीझन 3 ची ते सीझन 4 मध्ये होणार नाही एवढी मी गॅरंटी घेतो. हैदराबाद डायनामो ज्या वेळेला ती खरी उतरणार बँग ऑन करणार आहे. आता अजून थोडे प्रश्न परेश विचारणार आहे. तर नमस्कार नितीन साहेब, हाय कशी आहे तब्येत वगैरे? मस्त मस्त एकदम. आता आम्ही थंडीसाठी तर तब्येत एकदम मजबूत ठेवायला लागते, फिटनेस ठेवायला लागतो. बरोबर आहे. तर आता आपण बघितलं तुम्ही 8 टर लावले कडक मस्तपैकी. तर त्यांची मेहनत पूर्ण दिसून आली. या 2 महिन्यामध्ये ज्या पोरांची जिद्द होती आणि आजचा दिवस त्याला पण ठरवला शनिवारच्या दिवशी हनुमानाच्या दिवशीच बजरंग बलीच्या आशीर्वादाने जागेवाल्याच्या आशीर्वादाने या लोकांची जो गोविंदा पथकाने पोरांनी जो पण काय बोलतात जो जिद्द धरलेली या दिवशी आपल्याला लावायचीच आहेत. त्या पोरांनी सर्वांनी एकत्र मिळून 101% त्या लोकांनी केलेले आहे. त्या बाबतीत सर्व पोरांचे मी म्हणजे आभार मानतो आणि पुढच्या अजून येणाऱ्या ट्रायसाठी त्या लोकांना ऑल द बेस्ट देतो आणि माझी पोरं करतील एवढं आहे. बरोबर, मुलं तर मी बघितली खूप भारी आहेत. आणि त्यांच्या मेंटल आणि फिजिकल फिटनेस साठी तुम्ही काय करतात? ऍक्च्युली हे बरोबर बोलला, प्रश्न हा बरोबर आहे. ऍक्च्युली मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये किंवा 5 स्तराच्या याच्यामध्ये जायचं बोललं तर तुम्हाला फिटनेस सगळं तुमचा मेंटली पण तुम्हाला रेडी राहणं गरजेचं आहे. ओके, नुसता फिटनेस असून जर मनाने तयारी नसेल तर तो तरामध्ये एकावरती एक पण घेऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही फिटनेस मध्ये राहून वॉर्मअप करून फक्त येऊन कोच सांगतोय, मॅनेजर सांगतोय, कॅप्टन सांगतोय बाबा तू प्रॅक्टिस कर, वॉर्मअप कर आणि बाई आळशी मध्ये उभा राहणार तो मध्ये एकावरती पण भले कोणता बॉडी बिल्डर असून दे तर मेंटली रेडी नसेल, MM कनेक्शन बोला मसल अँड माइंड तो कनेक्शन असेल तर तुम्हाला कोणत्या पण किती पण थराला उभं राहण्याची ताकद देतं. बरोबर आहे. बाकीचे जे इतर गोविंदा पथक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा तुम्ही ते कॉम्पिटिटर म्हणून कसं बघतात त्या गोविंदा पथकांना? बरोबर. यावेळी प्रो सीझन 4 मध्ये यावेळी जे टॉप 16 आहेत ते 1 आहेत. त्यांच्याकडून मग काही शिकायला भेटतंय. म्हणजे कोणता गोविंदा पथक असा कमीच आहे असं बोलूच शकत नाही. आम्ही म्हणजे मागच्या वर्षी बघितलं यावेळी तेच गोविंदा पथक आहेत. काही नवीन आलेत म्हणजे ते कमी नवीन आले ते पण म्हणजे कमी आहेच नाहीत. म्हणजे त्या लोकांच्या बरोबरीला उभं राहण्याची पोरांची ताकद दाखवत आहेत, ती तयारी दाखवत आहेत, ती ऍक्च्युली वाकरण्याजोगी आहे. म्हणजे कॉम्पिटिशन खूप टफ आहे यावेळी कॉम्पिटिशन भरपूरच टफ आहे आणि त्या कॉम्पिटिशनला 100% पोरांची द्यायची तयारी आहे. पोरं 100% देणार. रिझल्ट आम्हाला माहिती नाही कारण जास्तीचं कॉम्पिटिशन हे कुठे मागे पुढे सेकंडने मागे पुढे पडणार. 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंडने बस. पण पोरांनी विचार केला 100% देणार. मागच्या वर्षी जो हे झालं यावर्षी हे म्हणजे कमी कुठेच नाही पडणार. मेहनत करतायत, जिद्द पकडली आहे, माइंडने पण रेडीच आहेत. नक्कीच तुमची जी जिद्द आहे त्याला नक्की फळ मिळेलच. पण एक शेवटचा प्रश्न विचारेन मी, ठीक आहे?
ठीक आहे, तुम्ही प्रो गोविंदामध्ये तुमचं जे पण आता कॉम्पिटिशन होणार आहे, तुम्ही किती पण लवकर थर कसे लावतात त्याच्यावर तुमचं जास्त जोर असणार आहे. तर तुमची अपेक्षा काय आहे आणि तुमचं गोल काय आहे, की मी इथपर्यंत तर पोहोचीनच असं मला वाटतं, आणि किती थर लावाल तुम्ही असं तुम्हाला वाटतं? ह्यावेळेला तर गेल्याचे आतापर्यंतच्या आजच्यापर्यंतच्या 8 थर लावलेले त्या त्या थराच्या तयारीपर्यंत तरी एवढं तर सांगतो, 9 थराच्या तयारीमध्ये आमची पोरं रेडी आहेत. ते लोक आता पण 8 लावले, ते पोरं मागून ओरडतात की 9 थराला तयारीला जाऊ, रेडी राहू. पण एक ठीक आहे, एका ठिकाणी मनामध्ये थोडी कंतर राहते की किंवा उद्या तर तोंडावरती 2 दिवसावरती प्रो आलेला आहे, जेव्हा म्हणजे कोणाला असं होऊन दे नको, पण कधी कोणाला इजा होऊन दे नको, परत त्याच्यामुळे ती मोठी कॉम्पिटिशन कोणाला मुकावी नाही लागली पाहिजे. पण ती कॉम्पिटिशन संपेल त्यावेळी इकडे धिंगाणा असणार एवढं नक्की. ते पोरांची जी तयारी आहे, जी 9 थराची जी त्या लोकांनी मानलेली आहे, म्हणजे मनामध्ये पकडली आहे जिद्द, आताच या 22 तारखेची ती त्या लोकांनी पकडली. 22 तारखेला यांनी शनिवारी आम्हाला लावायची, हनुमानाचा दिवस आहे आणि लावायचीच आहे आम्हाला. ते पोरांची खरी करून दाखवली. आता पुढची पण जी जिद्द पकडणार ती खरी करून दाखवणार, एवढ्या पोरांवरती विश्वास आहे. अगर येत्या 5 तारखेपर्यंत नाही लागेल, 5 तारखेला तर म्हणजे 4 तारखेपर्यंत नाही लागेल, 5 तारखेपर्यंत पोरं उभं राहण्याची तयारीत आहेत आणि ते रेडीच आहेत. ते कधी काही 9 थराची उंची गाठायची आहेच, आणि त्यांच्या सोबतीला माझी तर जेवढं असेल तेवढं ज्ञान किंवा अनुभव जेवढं वाटायचं आहे तेवढं वाटू शकतो. पोरं पण आहेत, भरपूर एक्सपिरियन्स आहेत, कोण मेंटली फिट आहेत, फिजिकली फिट आहेत, तर मी करू शकतो. प्रयत्न तर आमचे भरपूर चालू आहे की 9 थरापर्यंत आम्हाला पोहोचायचीच आहे. पण ते तुम्ही पोचालच अशी तुमचं ते गोलच आहे? गोलच आहे, तो गोलच आहे. गोल सेट करून ठेवलाच आहे. मागच्या वर्षी गोल सेट करून ठेवला, ज्या ग्राउंडवरती जो अर्ध्यात सोडलेला डाव आहे तो यावेळेला तो पूर्ण करायचा आहे. गेल्या वर्षी तुम्ही 8 थर लावलात. 8 तर किती वेळा ट्राय घेतलेली? 8 तर आम्ही 4 वेळा लावले. 4 वेळा 8 थर लावले. 4 वेळा 8 लावले. एक 9ची ट्राय घेतलेली, थोडा चढण्यामध्ये आणि थोडा म्हणजे मागे पुढे झाल्यामुळे त्यामुळे थोडा शिडीची थोडी गणित चुकलं. पण यावेळी ती जी राहिली आहे ती ट्राय तिकडून आम्ही पूर्ण करून, ती राहिली आहे तिकडून पूर्ण उचलणार एवढं नक्की. एक नंबर, मस्तच. आय होप तुमचे जे शिवटेकडी गोविंदा पथक आहे ते यावर्षी प्रो गोविंदामध्ये पण यश मिळावं त्यांना, आणि हंडीमध्ये 9 तर लागावेच. 8 तर ऑब्व्हियसली ते लावतीलच, नक्कीच. पण 9ची पण ट्राय करतीलच. तर होप सो ते लागतीलच. तर परेश माळकर चॅनल आणि आदित्य मिराशी चॅनल करून तुम्हाला आणि तुमच्या मंडळाला आणि पथकाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पण आमच्या मंडळाला आणि आमच्या गोविंदा पथकाला तेवढा वेळ दिल्याबद्दल शिवटेकडी गोविंदा पथक आणि मित्रमंडळाकडून खूप खूप आभार मानतो, आणि तुम्हाला पुढच्या येणाऱ्या वाटचालीसाठी आमच्या पथकाकडून मंडळाकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. प्रकारे आमचे श्रीधर दळवी यांची मुलगी सई दळवी ही 8व्या थरावर चढली आणि 8 थर तिने यशस्वी केले, आणि ह्यापुढे ही 5 तारखेला आम्ही 9 थराचा मनोरा उभा करून आम्ही यशस्वी करणार, आणि प्रो गोविंदामध्ये पण आम्ही यशस्वी होऊन आम्ही असेच बाजी मारत आहोत, आणि प्रो गोविंदाचा कप आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत. असं यश आम्हाला या जोगेश्वरी मातेने द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. जो बोले सो निहाल. जय श्री आकार. आज आपल्या गोविंदा पथकाला ज्या 2 युट्यूब चॅनलने आपल्याला व्हिजिट दिलेली त्या सर्व मुलांना रिक्वेस्ट आहे, म्हणजे विनंती पण आहे. त्या युट्यूब चॅनल आहे एक परेश माळकर आणि आदित्य मिराशी. जेवढं शक्य होईल तेवढं शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट पण करा, आणि जेवढं होईल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये स्प्रेड करा, म्हणजे शेअर करा. ठीक आहे, आणि थँक्यू आमच्या गोविंदा पथकाला. तर आय होप मंडळी तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आपण भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. बाय.